नमस्कार मंडळीनो ही जी घटना घडलेली आहे ही महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामधील आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये एक छोटंसं खेडे गाव आहे आणि त्या गावात ही घडलेली घटना आहे. या गावात एक 28 वर्षीय विवाहित महिला राहत होती. त्या महिलेचे नाव संगीता होते. संगीताचे लग्न हे नुकतंच झालेलं होतं. ती आपल्या सासू-सासऱ्यांसोबत आणि नवऱ्यासोबत राहत होती. ही जी महिला होती हिचा जो संसार होता तो अगदी आनंदाने आणि सुरळीत चाललेला होता. पण एक दिवस त्या महिलेने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आणि स्वतःची जीवनयात्रा तेथेच संपवली. मग जेव्हा सासरच्या लोकांना कळालं, की आपल्या सुनेने असं काहीतरी केलेलं आहे, तेव्हा सासरचे लोक त्या खोलीत गेले आणि त्याच अवस्थेत त्या सुनेला खाली उतरवलं आणि या घटनेची बातमी पोलिसांना दिली. पण मंडळींनो या घटनेमुळे त्या महिलेच्या परिवारामध्ये आणि तिच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली. परिवारामध्ये हे दुःखाचे वातावरण तयार झाले. जेव्हा त्या महिलेच्या माहेरच्या लोकांना कळालं, तिच्या आई-वडिलांना कळालं, की आपल्या मुलीने असं-असं काहीतरी केलेलं आहे, तेव्हा तिचे आई-वडील तेथे आले आणि तिच्या आई-वडिलांनी काही संशय उपस्थित केले. मग संशय उपस्थित केल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. मग पोलीस ठाण्यात त्या महिलेचे आई-वडील गेल्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगितलं, की आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आलेली आहे. तिचा छळ केलेला आहे. मग पोलिसांनी ह्या प्रकरणाला खूप गांभीर्याने घेतलं. त्या मुलीच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्या लोकांवर संशय घेतला आणि त्यांच्या विरोधात एक तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारमध्ये त्यांनी लिहिलेलं, की आमच्या मुलीचं अशा-अशा ठिकाणी लग्न झालेलं होतं, असा तरुण मुलगा होता, या ठिकाणी राहत होता. सगळं काही त्या तक्रारीमध्ये त्यांनी नमूद केलं. मग चौकशी दरम्यान त्या महिलेच्या आई पोलिसांना सांगितलं, की आमच्या मुलीला तिचे सासरचे लोक जास्त त्रास देत होते. पैसे आण, दागिने आण, असा हट्ट करीत होते आणि हुंड्याची पण मागणी करत होते. ते आई-वडील पुढे म्हणाले, की आम्हाला वाटलं, की आत्ता शांत होईल, नंतरच शांत होईल, पण ते सासरचे लोकं शांत झाले नाही. ते आमच्या मुलीचा हे दिवसेंदिवस छळ करत राहिले. आमच्या मुलीने आम्हाला सांगितलं होतं, की सासरचे जे लोकं आहे, मला खूप त्रास देतात, माझा छळ करतात. तरी पण आमची मुलगी खूप समजदार होती. ती आम्हाला म्हणाली, "आई-बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी हँडल करेल." काही काळानंतर आमच्या मुलीला एक मूल झालं. आम्हाला वाटलं आता मूल झालेलं आहे. सासरचे जे लोकं आहे, तिला त्रास देणार नाही, तिचा छळ करणार नाही. पण तिचा छळ हा कमी होण्यापेक्षा हा वाढत गेला. आमच्या मुलीला तिचे सासरचे लोकं मारत होते. नवरा, सासू-सासरे, नणंद तिचा दिवसेंदिवस छळ करत होते. तिला एक प्रकारचं टॉर्चर करत होते. आणि ह्या कारणामुळे आमच्या मुलीने आत्महत्या केली, असे तिच्या आई पोलिसांना सांगितलं. मग पोलिसांनी ह्या प्रकरणाला खूप गांभीर्याने घेतलं आणि खोलवर तपास करायला सुरुवात केली. जी मृत झालेली महिला होती, तिची जी बॉडी होती पोलिसांनी रुग्णालयात पाठवली पोस्टमॉर्टमसाठी. जेव्हा या महिलेचं पोस्टमॉर्टम हे रुग्णालयात झालं, तेव्हा डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं, की या महिलेच्या पाठीवर खूप साऱ्या खुणा होत्या. तिला कोणीतरी मारहाण केलेली आहे, तिचा छळ केला आहे, असे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं. मग त्या महिलेच्या आई पोलिसांना सांगितलं, की आमच्या मुलीची मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली आहे. तिला खूप मारले आहे आणि त्या आरोपींना तुम्ही सजा द्या. मग पोलीस त्या महिलेच्या सासरकडे लोकांकडे गेले आणि त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. मंडळींनो सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे आणि येणारा जो काळ आहे त्या काळामध्ये नक्कीच त्या महिलेला न्याय भेटेल, अशी आपण अपेक्षा करूया. मंडळींनो तुम्हीच बघा समाजात या अशा प्रकारच्या घटना घडत आहे. हुंड्यापायी महिलांचा जीव जात आहे. मंडळींनो या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखवणं किंवा कुणाला वाईट बोलणं हे नाही. मंडळींनो या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा. तर चला मंडळी भेटू पुढच्या एकदा नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.